स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, नित्य स्मरावे स्वामींना दत्त स्वरूप ते निरंकार. नित्य स्मरावे स्वामींना दत्त स्वरूप ते निरंकार आणि रोज प्रयत्न करावा विसरण्यासाठी आपल्यातला तो अहंकार. विसरण्यासाठी आपल्यातला तो अहंकार. क्रोध करतो सर्वनाश आणि अतिलोभात होतो मग विनाश. क्रोध करतो सर्वनाश आणि अतिलोभात होतो मग विनाश. म्हणूनच हृदयात ठेवा भाव निस्वार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. स्वामी नामास रोज स्मरावे. स्वामी नामास रोज स्मरावे. नामस्मरणास कधी न भुलावे. नामस्मरणास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार. स्वामी नामात सुख ते अपरंपार. स्वामी नामात सुख ते अपरंपार. स्वामी भक्त हो, स्वामींबद्दल आपण कितीही बोलायचा प्रयत्न केला तरीही आपले शब्द अपुरे पडतील आणि आपण थोड्या शब्दांमध्ये स्वामींचं वर्णन करू शकत नाही. तरीही थोडक्यात प्रयत्न केला. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीही स्वामींचं रोज नामस्मरण करत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. तर आजचा संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे. संदेश जाणून घेण्यासाठी तुमच्यासमोर स्वामींच्या 3 मूर्ती दिसत आहे. त्या 3 मूर्तींपैकी एक मूर्ती तुम्हाला निवडायची आहे आणि तुमच्यासाठीचा संदेश जाणून घ्यायचा आहे. चला, तुम्ही तुमच्यासाठीची मूर्ती निवडली असेल अशी मी आशा करते आणि याचा संदेश काय आहे तेही सांगते. स्वामी भक्त हो, ज्यांनी 2 नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी सांगतात, अरे जन्माला येणारा प्रत्येक जण सोबत त्याचे प्रारब्धाचे गाठोडे सोबत घेऊन येतो, पण ते प्रारब्ध मिटवण्याचे सामर्थ्य हे फक्त आमच्या नामस्मरणात लपलेलं आहे. हे ज्याला कळालं त्याला नशिबात नसलेली ही गोष्ट मिळाली. अरे आमच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे. काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसेच संसारात नाम आहे. खाचखळगे काठीच्या आधाराने टाळता येतात, तसंच मोह, लोभ आणि इतर ज्या काही समस्या आहे, संसारातल्या अडचणी आहे, त्या नामाने समजतात आणि दूरही करता येतात. विस्तवाजवळ जसं तूप ठेवलं की ते आपोआप वितळतं ना, तसंच नामाचं आहे. नामाची शिगडी आपण जवळ ठेवली तर अहंकार आपोआप वितळतो. हाच नामाचा अनुभव आहे. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाही. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवूनही घेत नाही. अरे नामस्मरणाबाबत सबबी सांगू नकोस, कारण सांगू नकोस. कारण नामस्मरण हे कुठेही घेता येतं, कुठेही करता येतं आणि कुणालाही करता येतं. म्हणून आमचं नाम घेताना आम्हाला कारण देऊ नको, सबबी सांगू नको, लबाडी करू नको. कारण जिथे लबाडी असते तिथे सर्वनाश हा निश्चितच होतो. म्हणून तुझ्या या स्वामी समोर, तुझ्या या ब्रह्मांड नायकासमोर लबाडी करू नकोस. फक्त मनापासून आमचं नाम घे. मग आम्ही देखील तुला सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 1 नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे हसत जगता जगता दुसऱ्यालाही हसवता यायला हवं. एवढं मन नक्कीच मोठं ठेवावं. स्वतःच्या आयुष्यात संघर्ष करता करता समोरच्यालाही समजून घेता यायला हवं. एवढं मोठं मन नक्कीच असावं. असंच रडता रडता, हसता हसता समोरच्यालाही रडता रडता हसवता यायला हवं. सर्व काही मिळवण्यासाठी चाललंय, तरीही सगळं काही मिळवता मिळवता दुसऱ्यांना देखील काहीतरी देता यायला हवंय. दुसऱ्यांना देखील काहीतरी देता यायला हवंय. महाभारत असो की रामायण असो, ते फक्त घडलं आहे ते काहीतरी मिळवण्यासाठीच. कोणाला सत्ता हवी तर कोणाला हक्क हवा होता, कोणाला नाव हवं होतं तर कोणाला मोक्ष हवा होता. खरं तर इथे प्रत्येक माणसाला मिळालेल्या सुखापेक्षा काहीतरी नवीन मिळवण्याचं दुःख जास्त आहे. अरे येथे काहीही व्यर्थ जाणार नाही. केलेलं कर्म परत येणारच आहे.
जे तू दुसऱ्याला देणार आहे ते पुन्हा एकदा तुला परत मिळणार आहे, मग ते काहीही असू दे. वेळ लागतो पण हिशोब निश्चितच होतो. म्हणून जे तुझ्या नशिबाने तुला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आनंद शोधायला शिक, समाधान शोधायला शिक. आणि जे तुला मिळाल्यानंतर आनंद वाटेल तेच तू दुसऱ्यांनाही देण्याचा प्रयत्न कर. माणसाने नेहमी राजहंसासारखं असायला हवं. या कलयुगातून योग्य ते शिकावं आणि नाम निराळं व्हावं, योग्य ते शिकावं आणि नाम निराळं व्हावं. या कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी आहे तशाच वाईटही आहे, म्हणून संपूर्ण जग वाईट ठरत नाही. अरे वाईटातूनही जे काही चांगलं आहे ते तू उचल आणि तशाच पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न कर. बाकी वाईट गोष्टींकडे तू लक्ष देऊ नकोस आणि तुझ्यातला चांगुलपणा मात्र कधीही संपू देऊ नकोस. एवढं जरी केलं तरीही तू आमचा प्रिय भक्त ठरणार आहेस, एवढं मात्र लक्षात घे. आणि जेव्हा आमचा भक्त आमच्या जवळ येऊन अशा पद्धतीने त्याची वर्तणूक ठेवतो, मन स्वच्छ ठेवून दुसऱ्यांच्याही हिताचा विचार करतो, तेव्हा अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 3 नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे तुझी संगत तुझं भविष्य घडवते. तांदूळ जर कुंकवासोबत एकत्र झाले तर ते देवाच्या चरणी पोहोचतात, पण जर डाळीसोबत मिसळले तर त्याची खिचडी बनते. तू कोण आहे यापेक्षा तू कोणाच्या संगतीत आहे हे जास्त महत्वाचं. तू कसाही असला तरीही तू आमचा भक्त आहे. तुला योग्य दिशेला घेऊन जाणं हे आमचं कर्तव्य आहे. तू पदोपदी आम्हाला विसरतो, तुझ्याच विश्वात रममाण होतो, संसाराच्या रहाटगाड्यात घुटमळत राहतो, पण तरीही आम्ही मात्र तुला अंतर देऊ शकत नाही, कारण आमचा भक्त आमच्यासाठी सर्वस्व असतो. पण तरीही तुझं मन बेचैन होत असेल, भक्ती करण्यापासून तुला रोखलं जात असेल, तर त्या वाईट विचारांवर, वाईट गोष्टींवर मात करण्याचा एकच उपाय, तो म्हणजे नामस्मरण. अरे तुझं सेवेत पूजेत मन लागत नसेल, तू उठता बसता, चालता बोलता, काम करता करता अशा वेळेस आमचं नाम घे. कारण नाम हे एकमेव असं साधन आहे जे गुरु आणि भक्ताला जोडून ठेवण्याचं काम करत असतं. उकळत्या पाण्यात जसं प्रतिबिंब दिसणं उघड असतं, तसंच गोंधळलेल्या मनाला चांगलं आणि वाईट सांगणं अवघड. म्हणून पाण्याला शांत होऊ दे, आपोआप प्रतिबिंब दिसेल. तसंच तुझ्या मनालाही शांत होऊ दे, आपोआप चांगलं काय आणि वाईट काय हे तुला कळायला लागेल. फक्त तुझं मन शांत होण्यासाठी तुला नामाची गरज आहे. ते फक्त नामानेच साध्य होते. अरे नाम म्हणजे उंबरठ्यावरचा तो दिवा आहे जो संसार आणि अध्यात्म दोन्हींकडे प्रकाश देतो. आणि तुला संसार करता करता अध्यात्मही साधायचा असेल तर तुझ्या उंबरठ्यावर तुला नामाचा दिवा प्रज्वलित करावाच लागेल. आणि जेव्हा एखादा भक्त त्याच्या उंबरठ्यावर आमच्या नामाचा दिवा प्रज्वलित करतो, अशा भक्तासाठी आम्ही सदैव तत्पर असतो आणि त्याला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही तुमच्यासाठीची कोणती मूर्ती निवडली होती हे कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.